नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 8 ऑगस्ट 2026। आवाज पण छान झाला आहे। 3 दिवस चांगल्या प्रकारे आराम पण केला, अँटीबायोटिक घेतल्या, गोळ्या घेतल्या। आज आपण आपल्या शेतामध्ये सुमन फार्ममध्ये काय करतोय याचीच आपण माहिती दाखवणार आहे, सांगणार आहे। माझ्या मागे एक तुम्हाला झाड दाखवतो। हे आपण साधारणतः वर्षभरा पहिले फार छोटं लावलं होतं। म्हणजे मेहनत केली तर नक्कीच निसर्गही तुम्हाला साथ देतो। हे फणसाचं झाड आहे, साधं रोप आहे, कलम केलेलं नाही। साधारणतः 3 ते 4 वर्षांनी याला फळं येतात। आपल्या फार्ममध्ये मेन आपण जिथं बसतो उठतो तिथं याची झाडाची लागवड केली होती। आज याची ग्रोथ पाहिल्यानंतर नक्कीच 6 फुटाच्या आसपास चाललं गेलं। काहीच नाही, इनलाईन टाकून ठेवलेली आहे। जे खतं आपण बनवतो, जे काही संजीवक बनवतो ते आपण त्याला देत राहतो। ग्रोथ पाहिली, निरोगी झाड, म्हणून म्हटलं तुम्हाला आज याची सुरुवातच व्हिडिओची या झाडापासून करावी। आणि माझं तर एक मत असतं का आयुष्याचा चित्रपट जर खरंच चांगला बनवायचा असेल तर रंग भरणारी माणसं असावी। रंग भरणारी माणसं असावी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये चांगले लोक जर आले तर रंग भरतात। रंग फेकणारी लोक नसावी की जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होईल। तरी असो, आता आपण लाईम सल्फर जे बनवतोय त्याच्यासाठी घेतलेली विधी म्हणजे 20 किलो आपण खडीचा चुना घेतलाय। ही खडी आहे, खडीचा चुना म्हणून मार्केटला कुठेही मिळतो। त्याच्यानंतर 40 किलो गंधक घेतलेलं आहे। हे गंधक आता पहिले आपण चुना टाकतोय, पाणी आपलं गरम झालेलं आहे। थोडक्यामध्ये भट्टीच लावलेली आपण, कमी खर्चात आपल्या शेतात जे आहे लाकडं वेस्टेज पडलेले त्याच्यापासून आपण भट्टी लावली आहे। तरी मी माझ्या सहकाऱ्यांना सांगेल, बेटा टाकून द्या, याच्यामध्ये 2 जण मिळून टाका, आरामशीर टाका, अंगाला पाणी गरम येते। त्याच्यानंतर आपण याची प्रोसेस झाल्यानंतर हे कसं तयार होतं, काय होतं, आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आणि सांगितलंच आहे। आणि त्याच्यानंतर आपण जी 4-5 दिवसा पहिले भेंडी लागवड केली होती प्लॉट नंबर 1 मध्ये, तिथेही मी तुम्हाला घेऊनच जाईल का कशी आज भेंडी आपली टोकन यंत्राने उगलेली आहे। टाकत राहा बेटा, टाकत राहा। हा, येऊ द्या आरामशीर, गरम आहे पाणी। कोणी घाणीचा चुना, कोणी त्याला चोऱ्याचे 2-3 नाव आहेत त्याच्यामध्ये, पण नाही काय आपण त्याच्याकडनं म्हणतो का बाबा खड्याचा चुना पाहिजे। आता नाही, आता आपण हे चुना टाकून दिला। आता तुम्ही जा, तुमचे कामं करा। आता हे साधारणतः अर्धा तास हे उकळत राहील। चुना पूर्ण शिजला त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये गंधक जे घेतलेलं आहे ते आपण टाकणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण दाखवलेलंच होतं कसं होतं, काय होतं। आता चुना टाकल्याबरोबर चुन्याची रिॲक्शन दिसत असेल तुम्हाला का त्याचे आतमधलं जे चुन्याचे घटक असतात ते तुम्हाला पाणी गरम करायला म्हणजे उकळायलाच लावतात। 5 मिनिटांनी नॉर्मल होऊन जाईल ते। पूर्ण चुना शिजू देऊ पहिले, त्याच्यानंतरच आपण गंधक टाकणार आहे। गंधक टाकल्यानंतर लाईम सल्फर कसं ओळखायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे आणि सांगितलेलंही आहे। आणि तयार झाल्यानंतर आपण एखाद्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तयार कसं झालंय नक्की सांगू। आता आपण प्लॉट नंबर 1 मध्ये जातोय। आता आपण प्लॉट नंबर 1 मध्ये आलेलो आहे। मल्टीक्रॉप फार्मिंग हाच आपला उद्दिष्ट असतो। आणि संगत गुण ती निसर्गाची असो, मित्रांची असो, कुटुंबाची असो, ती जर चांगली असली तर नक्कीच सगळं चांगलं होईल। सांगायचं तात्पर्य म्हणजे आता कॅमेरामॅनला मी सांगेल की ही बी भेंडी लावलेली आपण, ही दाखवा कशा पद्धतीने टोकन यंत्राने आपण टाकलेली आहे। सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण ज्या पद्धतीने एकमेकांना म्हणजे कुटुंब पद्धतीचं म्हटली का सर्वच जण मिळून मिसळून जर काम करतील तर मला असं वाटतं का काही दिवसांनी या भेंडीला पपईचा त्रास होणार नाही आहे, पपईला मोसंबीचा त्रास होणार नाही, मोसंबीला टरबुजांचा त्रास होणार नाही। आपल्याला अपयशही येतं, आपण ॲग्री पण करतो, पण प्रयोग करण्यामध्ये काही वावगं नाही आहे, काही चुकीचं नाही। काही गोष्टी चुकणार, आपण त्याला सामोरे जाणार आणि केलेली मेहनत नक्कीच आपल्याला काही ना काही देऊनच जाईल। नाही आलं म्हणून अनुभव तर आपल्याला येणारच आहे।
पपई दाखवायची आणि सांगायची म्हटली तर खरंच ओढलेल्या शेतांमध्ये एवढी सुंदर पपई आहे आणि मोसंबीची क्वालिटी पण सुंदर आहे. तर भेंडी आपण जी लावलेली आहे ती स्टेप बाय स्टेप तुम्हाला चाचोचाच दिसतच असेल आणि खालच्या शेतांमध्ये तुम्हाला मी तिथं इथूनच दुरून तुम्हाला दाखवून देतो बांधांवरून का टोकन यंत्राने आपण आता प्लॉट नंबर 3 मध्ये टोकन चालू आहे भेंडीसाठी. टोकन मशीनने आपण भेंडी लावतोय त्यामुळे आता इकडचं चाच तुम्हाला दिसत असेल. हे एवढं सुंदर उगलेलं आहे. टोकन पद्धतीने आपण जेव्हा लावतो जागा माप एकसारखं मिळत राहतं तुम्हाला. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने टोकन यंत्राचा वापर करावाच. काही ठिकाणी ह्या आमच्या प्लॉटमध्ये टरबूजांना खूप व्हायरस आला. आपल्याकडनं कंट्रोल झालेला नाही, आपण तिथं थांबलो नाही. चला ठीक आहे, बाकीच्या प्लॉटमध्ये टरबूज खरंच छान आहेत. आता तुम्हाला दुरूनच दाखवून देतो का आपल्या प्लॉट नंबर 3 मध्ये आता टोकनच्या साह्याने आपण जी भेंडी परत लावतोय म्हणजे ते शेत राहिलंच होतं आपलं. ते त्या हिशोबाने आपण काम करतोच आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं का आपण जे चायना लिची जी लावलोय समोर तुम्हाला दिसत असेल. आता टोकनने भेंडी लागवड चालू आहे. त्याची जागा आपल्याला काहीच सोडायची नाही आहे. मिश्र पीक पद्धतीने आपण शेती करतोय. येणारं उत्पन्न नक्कीच येईल, कोणाची अडचण राहणार नाही. अडचण आली का आली, कशी आली, त्याचं विश्लेषण पण आपण सांगत चालू आणि दाखवत चालू. आणि ही जी आपण चायना लिची लावलेली आहे इथं माहिती द्यायची म्हटलं म्हणजे ही तर आपण प्लेन लॅटरल ठेवलेली आहे. का बांधांवर इनलाईन जर ठेवली असती तर विनाकारण जास्त बेड पूर्ण ओला झालेला असता. म्हणून आपण 10-10 फुटावर 2-2 ड्रीप प्लेन लॅटरल आणून 8-8 लिटरचे 2 ड्रीप लावून दिले का जेणेकरून फक्त झाडांजवळच त्यांच्या कक्षेत पाणी यायला पाहिजे. त्या हिशोबानेच आपण प्लेन लॅटरल आणून 2-2 ड्रीप लावले. हा पूर्ण एल टाईपमध्ये 300 झाडं आपण मागवले होते, ते संपूर्ण लागले. अजून 5-6 झाडांची जागा शिल्लक राहिली. जशी जशी याची ग्रोथ होईल, जसं मी तुम्हाला फणसाचं झाड दाखवलं मागच्या वर्षी, माझ्या बहिणीने मला ते आणून दिलेलं होतं. ते आपण लावलं, जगवलं आणि आज त्याची हाईट 6 फुटाच्या वर गेली. म्हणून मी म्हणतो का आपल्या आयुष्यातल्या चित्रपटामध्ये रंग भरणारीच माणसं हवीत, रंग बदलणारी नको. रंग बदलला तर चित्रपट फ्लॉप होतो आणि आयुष्यामध्ये समोरच्याची उघडीक होते. बस एवढं दाखवायचं आणि सांगायचं होतं. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी जरूर दाबा आणि तुमच्या कॉमेंटची मी वाट पाहिल. एवढंच बोलतो आणि आज इथंच थांबतो. नमस्कार.